पुण्याच्या येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरातली एक महत्त्वाची बातमी। श्रीमंत बापाच्या मध्यधुंद अवस्थेमधील मुलांनी भर रस्त्यामध्ये महिलांसमोर अश्लील चाळे केले। सिग्नलवर फुटपाथवर लघुशंका करताना तरुणाला एकानं कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी गौरव अहुजाला सातारा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलंय। तो सातारा हद्दीमध्ये आला तेव्हा कराड पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। गौरव अहुजासह त्याचा साथीदार भागेश ओसवाल याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गौरवला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आज सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये एका तरुणानं चारचाकी वाहनातून येऊन जे अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन केलेलं होतं त्याबाबत पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 268, 270, 281, 285 आणि मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 110, 112, त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम 184, 185 अन्वये अपराध क्रमांक 168/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। लवकरच आम्ही आरोपींना ताब्यात घेत आहोत। रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रेवती, पुणे पोलिसांनी सुद्धा आता या संदर्भात कारवाईला सुरुवात केलेली आहे। गौरवला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। कोणकोणत्या घडामोडी घडतील? नक्कीच ऋतुजा, आपण जसं बघितलं की येरवडा प्रकरणात काल 2 तरुणांना खरं तर ताब्यात घेण्यात आलेला आहे। गौरव अहुजा यांनी कराडमध्ये जेव्हा त्यांनी त्याचा एका माफी नावाचा व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर तो कराडमध्ये सरेंडर झाला आणि रात्री उशिरा त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। तर तसंच त्याचा जो मित्र होता गाडीमध्ये ज्याच्या हातात आपण ती मद्यप्राशन करत असताना व्हिडिओ आपण बघितला, गाडीमध्ये जो बाजूला बसलेला भाग्येश ओसवाल त्याला देखील पुणे पोलिसांनी रात्री उशिरा 11 ते 11:30च्या सुमारास अटक केली आणि त्यानंतर आज सकाळच्या सुमारास दोघांचीही वैद्यकीय तपासणी झाली आणि आज गौरव अहुजाला कोर्टामध्ये हजर देखील करण्यात आलेला आहे। खरं तर काल आपण जेव्हा ते सगळे व्हिडिओज बघितले अत्यंत अश्लील कृत्य करताना हे दोघं जण दिसले आणि ते मद्यधुंद असल्याची देखील प्राथमिक माहिती ही खरं तर समोर आलेली आहे। आणि जर बघितलं तर सूत्रांच्या माहितीनुसार असं देखील समोर आलेलं आहे की गौरव अहुजाच्या विरोधात पहिलेही क्रिकेट बेटिंग खंडणीचे असे गुन्हे दाखल होते, तो बेलवरती बाहेर होता। तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ऋतुजा की आज कोर्टात काय सुनावणी होते। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।